झी 24 तास, एक पाऊल पुढे. यावर्षी दुष्काळामुळे मराठवाड्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी पाण्याअभावी आपल्या फळबागा तोडून टाकल्यात. तर जिवंत असलेल्या फळबागा कशा जगवायच्या असा प्रश्न अनेकांना सतावतोय. अशा परिस्थितीमध्ये जालना जिल्ह्यातल्या कडवंचीच्या शेतकऱ्यांनी द्राक्षाच्या विक्रीतून कोट्यवधीचं उत्पादन घेतलंय. नेमकं काय केलंय शेतकऱ्यांनी, पाहूया हा रिपोर्ट. या हिरव्यागार द्राक्षांच्या बागा नाशिक जिल्ह्यातल्या आहेत अशी आपली समजूत झाली असेल तर तुम्ही चुकता आहात. या बागा आहेत जालना जिल्ह्यातल्या कडवंची गावातल्या. दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी ही किमया केली आहे. इथल्या शेतकऱ्यांनी प्रयत्नपूर्वक दुष्काळावरही मात केली आहे. या गावात 264 शेततळी आहेत. याच शेततळ्यांच्या जोरावर शेतकऱ्यांनी या बागा जगवल्या आहेत. या द्राक्षांच्या विक्रीतून 2 कोटी रुपये मिळतील असा विश्वास सरपंचांनी व्यक्त केलाय. ह्या वर्षी 198.5% पाणी झाला आणि तेवढ्या पाण्यात पण झाला एक वेळ जोरात. तेवढ्या पाण्यात विहिरी 4 झाल्या 4 महिने. नंतर ते शेततळे भरून घेतले गेले आणि शेततळे हे पाणी रिजोरं टाकल्यात गेलं. बाकीच्या पिकाला पाणी दिलं नाही आणि बागेला पाणी देत राहिलो. बागा आतापर्यंत जगल्या. कडवंचीचे प्रगतिशील शेतकरी भगवान क्षीरसागर यांचं नियोजन तर कृषी अधिकाऱ्यांनाही लाजवणार आहे. पावसाळ्यात त्यांनी आपली शेततळी भरून घेतली. आता शेततळ्यातलं पाणी कमी झाल्यानंतर शेतातल्या मोठ्या हौदात टँकरनं पाणी आणलं जात आहे. हे पाणी ठिबक सिंचनाच्या माध्यमातून बागेला दिलं जात आहे. 500 शेतकरी द्राक्ष लागवड आहे. त्यामुळे त्यामध्ये 300 ते 350 हेक्टरवर लागवड आहे आणि आमच्या गावामध्ये 400 शेततळे असल्यामुळे आम्हाला पाण्याचं नियोजन करण्याला खूप सहकार्य झालेलं आहे. आणि पाणी नियोजन आमच्या गावामध्ये प्रत्येक शेतकऱ्याकडे शेततळा असल्यामुळे आमचं 10 कोटी पर्यंत उत्पन्न गेलेलं आहे. एकूणच योग्य नियोजन आणि पाण्याचा सुव्यवस्थित वापर यांच्या जोरावर कडवंचीच्या शेतकऱ्यांनी दुष्काळावर मात केली आहे. त्यांच्या या पॅटर्नचं अन्य शेतकऱ्यांनीही अनुकरण करायला हवं. नितेश महाजन, झी मीडिया, जालना. पश्चिम महाराष्ट्रात वाढलेल्या साखर कारखानदारीमुळे राज्यात दुष्काळाचं भीषण संकट उभं राहिलं अशी टीका नेहमी केली जाते. यात काही प्रमाणात तथ्य असलं तरीही ऊसापासूनच पाणी निर्मिती करता येते आणि या पाण्यावरच साखर कारखानाही चालू शकतो हे कोल्हापुरातल्या गुरुदत्त शुगर्स फॅक्टरीनं दाखवून दिलंय. दुष्काळग्रस्त राज्यात जनता पाण्यासाठी दाही दिशा फिरत असताना राज्यातल्या सुमारे 150 साखर कारखान्यांमध्ये दररोज कोट्यवधी लिटर्स पाण्याचा वापर केला जातो हे वास्तव आहे. एवढंच नाही तर वापरलेलं पाणी पुन्हा सोडायचं कुठे ही एक भीषण समस्या कारखान्यांपुढे उभी आहे. मात्र यावर एक उत्तम उपाय कोल्हापुरातल्या टाकळीवाडीमधल्या गुरुदत्त शुगर्स फॅक्टरीच्या प्रशासनानं शोधलाय. ऊसामध्ये असलेलं पाणी वेगळं काढून त्यावर प्रक्रिया करून शुद्ध झालेलं पाणी पुन्हा कारखान्याच्या कामासाठी वापरलं जात आहे. त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत झाली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही जवळजवळ 20 ते 25% आम्ही यशस्वी झालो पाण्याचा पुनर्वापर करण्यामध्ये. दुसऱ्या टप्प्यात म्हणजे गेल्या वर्षी 50% पाण्याचा आम्ही पुनर्वापर केला आणि ह्या वर्षी मला सांगायला आनंद वाटतो की ह्या वर्षी आपण 100% पाण्याचा पुनर्वापर करतोय. कारखाना पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला म्हणजे ज्याला रिलायबल सोर्स ऑफ वॉटर आपण म्हणतो. दुसरा पर्यावरणाचा वरचा लोड आम्ही कमी केला. म्हणजे जे आम्ही 10 ते 12 लाख लिटर पाणी उचललं असतं नदीतून ते कोणाला तरी वापरायला मिळालं, कोणत्या तरी गावांना पिण्याला पाणी मिळालं. ही एक सामाजिक बांधिलकीचंच काम झालंय. भविष्यात पाण्याबाबत गांभीर्यानं विचार करून प्रशासनानं वॉटर ट्रीटमेंट प्लांट तयार केलाय. प्रकल्पावरील 4 कोटी रुपयांचा खर्च अवघ्या 4 वर्षात फिटणार आहे. राज्यात अशा प्रकारचे पाण्याचे रिसायकलिंग करणारा हा एकमेव कारखाना असल्याचा दावा प्रशासनानं केलाय. या वॉटर ट्रीटमेंट प्लांटसाठी 3 कोटी रुपये खर्च झाले होते आणि हा प्लांट मुद्दाम आम्ही स्टेनलेस स्टीलमध्ये केला आहे जेणेकरून मेंटेनन्स कॉस्ट ही कमीत कमी राहावी आणि जी पण ही इन्व्हेस्टमेंट आम्ही केलेली आहे ती साधारण 4 ते 5 वर्षामध्ये याचे पूर्ण आम्हाला रिटर्न्स मिळून जातील आणि त्यानंतर जवळजवळ 25 वर्ष या प्लांटला काही होणार नाही. त्यामुळे ते प्रॉफिटच राहील आपलं. गुरुदत्त शुगर फॅक्टरी सारखा प्रकल्प राज्यातल्या अन्य कारखान्यांनी राबवला तर नक्कीच पाणी टंचाईवर मात करणं शक्य होणार आहे. मात्र त्यासाठी गरज आहे ती सकारात्मक विचाराची. झी 24 ताससाठी प्रताप नाईक, कोल्हापूर. सकारात्मक विचार सारं काही बदलू शकतात. असंच उदाहरण एक सोलापूरचं. दुष्काळामुळे बळीराजाची उरली सुरली पिकं ही करपून चालली आहेत. मात्र सोलापुरातल्या एका शेतकऱ्यानं यावर नामी शक्कल शोधली आहे.
पाहूयात त्या शेतकऱ्यानं नेमकं काय केलंय. सोलापुरातल्या 11 तालुक्यात दुष्काळाची अशी भीषण दाहकता आहे. शेतकऱ्यांनी तर गावातून कधीच छावणीवर आसरा घेतलाय. मात्र सोलापुरातला सुरेश साठे या शेतकऱ्यानं आपल्या शेतात असलेल्या थोड्या बहुत पाण्याचं योग्य नियोजन करून निंबोणीची बाग जपण्याचा प्रयत्न केलाय. ड्रीपसाठी खर्च करण्यासाठी पैसे नसल्यानं त्यानं चक्क सलाईनच्या बाटल्यांचा वापर करून आपल्या शेतातील 100 निंबोणीची झाडं जगवली आहेत. त्यानं केलेल्या या अभिनव प्रयोगाला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी चांगलीच दाद दिली आहे. पाणी नाही, पाऊस नाही, मग आता हे काय करायचं? ह्याला झाडं जाण्यापेक्षा आपलं म्हणलं हे सलाईन आला डॉक्टर कोंड लावून आपलं 2-3 महिने तेवढं जगली तरी जगली आपली. ह्या हिशेबावर आपलं हे प्रयत्न चालू केला. ह्याच्यावर शिक्षित झालं ते झालं. आणि आता बघितलं तर पाक सुकली होती पहिल्यांदा. 4 महिने पाणी नव्हतं तेव्हा काय नव्हतं. आता ओतली याला सगळे फुटले ती चांगली. सुरेश साठे या शेतकऱ्याप्रमाणे अभिनव पद्धतीने रोपं जगवली तर दुष्काळातही पालवी फुलवण्यास मदत होऊ शकते. झी24 तासाठी संजय पवार, सोलापूर. पाण्याचा एक थेंब आणि त्या थेंबाचं महत्व हे जाणावं या शेतकऱ्यांकडूनच. मात्र दुष्काळात राज्य होरपळत असताना काही जणांनी आपल्या भन्नाट कल्पनेद्वारे आपली नाही, आपल्या झाडांची नाही तर अनेकांची तहान भागवण्याचा प्रयत्न करतायत. बुलढाण्यातला एक तरुण रखरखत्या उन्हात आपल्या अशाच एका अनोख्या प्रयोगाद्वारे लोकांची तहान भागवतोय. पाहूयात तो तरुण नेमकं करतोय तरी काय. हे आहे थंड पाण्याचे एटीएम. रखरखत्या उन्हात प्रत्येकाची तहान भागवणारं. बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव मधल्या सुशील माळोकर या बी इलेक्ट्रिकल असलेल्या तरुणाच्या आयडियाची ही कल्पना. सुनील माळोकर आणि दीपक चोपडे या दोघा मित्रांनी 1 रुपयात 1 ग्लास थंडगार पाणी उपलब्ध करून देणारं हे एटीएम मशीन तयार केलंय. ती 15 ते 20 रुपयाची बॉटल जी आहे ते परवडत केलं आणि ही संकल्पना म्हणजे यंत्रणा बनवली. सुशीलने यासाठी एका मालवाहक गाडीचा वापर केलाय. त्यात 1000 लिटर पाण्याची टाकी बसवली आहे. त्या टाकीत थंड पाणी भरलं जातं. जवळपास 24 ते 36 तास ते पाणी थंड राहतं. या टाकीतच त्यानं कॉइन बॉक्स बसवलाय. त्यात 1 रुपयाचं नाणं टाकल्यावर नळातून थंड पाणी मिळतं. अशा प्रकारे या टाकीला 4 नळ बसवण्यात आलेत. पाण्याप्रमाणेच सुशीलनं सरबताचीही या गाडीवर सोय केली आहे. काही ब्रँड आहेत. रसनाचं माझ्याकडे पाऊच आहे. ते पाऊच आपण सरबत बनवून देतो. त्याच्यामध्ये शुगर ॲडेड आणि काही व्हिटॅमिन युक्त ते पाऊच आहे. कुठल्याही जर हॉटेलवर जर गेले तर 2 रुपयाचं एक पाऊच किंवा 15 रुपयाची एक बॉटल भेटते. आणि हे जे पाणी आहे थंडगार हे 1 रुपयात इथं म्हणजे प्यायला भेटून राहिलं. या मशीनसाठी सुशीलला मालवाहक गाडी सोडून 50,000 रुपये खर्च आलाय. आता त्यानं मशीनच्या पेटंटसाठी अर्ज केलाय. ते मिळाल्यावर मागणीनुसार ना नफा ना तोटा या धर्तीवरती हे मशीन तयार करून देणार असल्याचा त्याचा मानस आहे. झी24 ताससाठी संतोष लोखंडे, बुलढाणा. एकीकडे पाण्याची अशी नासाडी होत असताना दुसरीकडे मात्र नागपूरच्या मध्य रेल्वेनं वाढत्या दुष्काळात पाणी वाचवायचं कसं याचं उत्तर दिलंय. पाहुयात या सरकारी यंत्रणेनं संवेदना कशा पद्धतीनं जागवल्यात. नाल्यातून वाहणाऱ्या या घाणेरड्या दूषित पाण्याचा पुन्हा एकदा वापर होऊ शकतो असं सांगितलं तर आपल्याला खरं वाटेल का? नाही ना. पण हे खरं आहे आणि ते शक्य करून दाखवलंय मध्य रेल्वेच्या नागपूर विभागानं. अशा दूषित पाण्याचं शुद्धीकरण करण्यासाठी रेल्वेनं एक प्रक्रिया केंद्र उभारलंय. याद्वारे दररोज 5 लाख लिटर पाण्यावर इथे प्रक्रिया केली जाते आणि त्यातून शुद्ध झालेलं हे पाणी प्लॅटफॉर्म धुणं तसंच त्यासारख्या कामांसाठी वापरलं जातं. अशा प्रकारे पाण्यावर प्रक्रिया करून रेल्वे दररोज 5 लाख लिटर आणि महिन्याला 1.5 कोटी लिटर पाण्याची बचत करते. एक ही पानी को बार बार यूज करके करीब 4 to 5 लाख लीटर्स एवरी डे हर दिन करीब इतनी क्वांटिटी का वाटर बचा पा रहे हैं. दुष्काळामुळे सध्या थेंब थेंब पाण्यासाठी जनतेला वणवण भटकावं लागतं. त्यामुळे दररोज 5 लाख लिटर पाण्याची बचत होणं अत्यंत महत्वाचं आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागानं पाणी वाचवताना पाण्यावर खर्च होणारे 25,000 रुपये देखील वाचवलेत. नागपूरकरांनी या योजनेचं स्वागत केलंय आणि असाच हा उपक्रम सुरू ठेवण्याची मागणी केली आहे. 5 लाख लिटर पाणी भेटतंय. आज लोकांना प्यायला पाणी मिळेल ना. लोकांना प्यायला पण नाही आहे. हे जे चाललंय ते चांगलंच आहे, अतिशय चांगलं आहे. रेल्वेनं सुरू केलेल्या या प्रकल्पापासून प्रेरणा घेत इतर शासकीय विभागाने देखील यासारख्या योजना राबवाव्यात ही अपेक्षा आता सर्वसामान्य नागरिक करू लागलेत. कारण असे प्रयत्न झाले तरच राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करता येणार आहे. झी24 ताससाठी अखिलेश शळवे, नागपूर.
पाण्याचा थेंबन थेंब केलेला सदुपयोगानं वापर आणि नियोजन पद्धतीनं केलेली त्याची वापरणी हेच या खऱ्या अर्थानं यशाचं गमक म्हणावं लागेल. अशाच काही उद्बोधक बातम्या एका छोट्याशा ब्रेकनंतर पाहत राहा दुष्काळावर मात. झी 24 तास एक पाऊल पुढे.